नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला पोह्यांचा चिवडा बनवून दाखवते। हे बघा, हे मी पातळ पोहे घेतले, त्यात मी उन्हावर टाकते। उन्हात टाकले की लगेच भाजले जातात। मिक्सर सोडली तिला। आता हे पोहे मी चालून घेते। आता हे पोहे चालून झालेले आहेत। आता मी टोप ठेवून देते। आता मी तेल टाकून घेते। हे टाकून घेते। आता हे पोहे टाकून घेते मी। मी बारीक लाकडं लावली आहे, जास्त आग केली नाही। मध्य आचेवर भाजून घ्या चांगले। काल आमच्याकडे पाहुणे आले होते, ते आम्हाला भाजता आले नाही, चिवडा बनवता आला नाही, त्यामुळे आता आज बनवायला घेतला। बारीक गॅस करून ते भाजा, कर्पूर याचं नको होईल। हे कुरकुर झालं पाहिजे बघा। आता हे माझं भाजून झालेलं आहे। आता हे मी उचलून घेते। असे सर्व पोहे भाजून घ्यायचे बारीक आग करून। पोहे आपले भाजून झालेले आहेत। आता मी उतरून घेते। आता हे मी कढई ठेवून देते। तेल गरम झालेले आहे। आता मी शेंगदाणे भाजून घेते। आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत। आता मी उतरून घेते। शेंगदाणे टाकलेत मी। आता हे काजू भाजून घेते, तळून घेते भाजून। ते काजू तळून झालेले। आता हे डाळ भाजून तळून घेते। आता ही डाळ तळून झालेली आहे। आता ही मी काढून घेते।
आता हे मी सुकं खोबरं तळून घेते. खोबरं तळून झालेलं आता मी काढून घेते. आता हे बदाम तळून घेते. बदाम तळून झालेला मी काढून घेते. हे मी मनुका तळून घेते. हे मी काढून घेते. हे मी कालो मनुके घेतले. हे मिक्स करून घेते मी आता. हे मिक्स करून झालेलं आहे. आम्ही टोप ठेवून देते. आता मी तेल टाकून घेते. ते मोहरी टाकून घेते. हे जिरं टाकून घेते. ही लसूण टाकून घेते. कढीपत्ता टाकून घेते. ही मिरची टाकून घेते. आता ही हळद टाकून घेतली. आता बरं झाले कुरकुरीत. आता मी उतरून घेते. आता हे मीठ टाकून घेते. हे मी आता पिठी सगळं टाकून घेते. हे आता मी मिक्स करून घेते. मग आपला मिक्स पण झालेला आहे. चिवडा आपला तयार आहे.